राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी निकटवर्तीय असलेले राजेंद्र जैन यांची राज्यसभा सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्यावर प्रथमच गोंदिया आगमन झाल्यावर नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांनी सर्वप्रथम खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या घरी जाऊन प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर भाई पटेल यांच्या प्रतिमेजवळ दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करून अभिवादन केले। त्यानंतर राजेंद्र जैन यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आला। यावेळी राजेंद्र जैन यांनी मी कधी पदाची अपेक्षा केली नाही, मात्र मला पद देऊन पक्षाने माझ्यासोबत न्याय केला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। पूर्व विदर्भासाठी फार गौरवची गोष्ट आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची नेत्री आदरणीय सुनित्राताई पवार, आदरणीय सुनील तटकरे साहेब, आदरणीय भुजबल साहेब, आदरणीय पार्थ पवारजी, आदरणीय दिलीप वळसे पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब सर्वांनी मिळून एक सामान्य कार्यकर्त्याला इतकी मोठी संधी दिलेली आहे आणि या संधीचा सोना करणं माझं काम आहे। मी एकनिष्ठतेने पार्टीच्या पक्षाचं काम केलं आणि कुठेही पक्षाचं काम करताना मी ज्या लगन आणि विश्वासाने काम केला त्याची हे पावती मला पक्षाने दिली आहे। विरोधकांनी खूप काही तमाशा नाही आणि काही विरोधक नाही। पक्षामध्ये सर्वांना तिकीट मागण्याचे अधिकार राहते आणि निर्णय करताना जे वरिष्ठ लोकांनी निर्णय केलेला आहे हे फार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा अजितदादा, आदरणीय अजितदादाचे स्वप्न आहे। आदरणीय अजितदादाने जी विदर्भासाठी स्वप्न पाहिलेले आहे, निश्चित मला जितका वेळ मिळाला आहे त्यामध्ये मी राज्यसभेमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार साहेब यांच्या बरोबर काम करणार आणि जे अजितदादाचं स्वप्न होता त्यामध्ये काहीतरी काम करून दाखविणार। याआधी भंडारा गोंदिया मुंबई पुण्याचा विमान प्रवास आपण सुरू करून घेणार। मला असं वाटते की याच्यासाठी सदैव माननीय प्रफुल्ल पटेल साहेब प्रयत्नशील राहतात आणि आता दिल्लीला जाऊन हे जे प्रश्न आहे यासाठी व्यवस्थित आणि कोणत्या पद्धतीनं आपले गोंदियाच्या या पूर्व विदर्भाचा विकास होणार आणि जे तुम्ही एअरपोर्टच्या विमानाचा प्रश्न मांडला त्याच्यावर नक्कीच आम्ही विचार करणार। आमच्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब यांनी प्रत्येक वेळी आपल्या या भागाच्या गोंदिया भंडाराचा विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं आहे आणि त्यांच्याबरोबर मी पुन्हा ताकदीने काम करणार।